नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मेथीच्या भाजीची रेसिपी. यामध्ये मी मूग डाळ टाकलेली आहे. बिना फुलवाली मूग डाळीचा वापर करून छानपैकी अशी स्वादिष्ट ही भाजी ना खूप छान वाटते. जेव्हा आपण डाळ वगैरे टाकतो ना, कोणती पण डाळ टाकू शकतो. चण्याची पण डाळ टाकतात कोणी कोणी, पण मुगाची डाळ टाकली ना तर खूप छान वाटते ही भाजी खायला. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी अर्धा किलोच्या जवळपास मेथी घेतली आहे. तिला 2-4 पाण्याने अगोदर धुवून घेतली तोडल्यानंतर, आणि तोडून म्हणजे तोडायचं आधी आणि नंतर धुवायचं 2-3 पाण्याने, आणि नंतर बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. चिरून झाल्यानंतर मी साईडला ठेवली तिला, आणि मग नंतर कढाईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडंसं जिरं व थोडीशी हिंग टाकली. नंतर त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहे. तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त मिरच्याचं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. जास्त स्पायसी आवडत असेल तर 2 मिरच्या एक्स्ट्राच्या टाकू शकता. सोबतच 4-5 लसणाच्या गरायासुद्धा टाकायच्या बारीक चिरून, आणि मी 2 मोठ्या आकारामध्ये कांदे असे स्लाईसमध्ये कट करून असे टाकलेले आहे. बारीक करून पण टाकू शकता किंवा अशा मोठ्या आकारामध्ये सुद्धा टाकू शकता. बट मोठ्या आकाराने कापल्यानंतर नाही का छान वाटते खायला मग नंतर भाजीमध्ये. जास्त करून आपण कोणती पण हिरव्या भाज्या करतो आणि त्यामध्ये मोठ्या म्हणजे स्लाईसमध्ये कट करूनच कांदे टाकतो आम्ही. नंतर यामध्ये मी कांदा थोडा मऊसर झाल्यानंतर हळद व अगदी थोडीशी मी तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि हे मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचे आहे. तर 2 छोट्या आकाराचे टमाटर मी टाकले आहे याच्यामध्ये, किंवा 1 मोठा टमाटरसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर त्यालासुद्धा मऊसर होईपर्यंत आपल्याला छानपैकी असं परतून शिजवून घ्यायचं आहे, आणि मऊसर झाल्यानंतर आपल्याला भिजलेली मूग डाळ बिना फुलाची ती टाकायची आहे. 1 ते 2 तासाच्या अगोदर 2 एक तासाच्या अगोदर भिजायला ठेवली होती. अर्धा कपच्या जवळपास ही डाळ आहे. तर डाळीचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त आवडते भाजीमध्ये, कोणाला कमी आवडते. मी नॉर्मल भाजीच्या हिशोबाने डाळ घेतलेली आहे. तर तिला अगोदर भिजून ठेवली होती, आणि मग नंतर भिजल्यानंतर 2-3 पाण्याने धुवून घेतलं व याच्यामध्ये टाकली. नंतर त्याला 2 मिनटं असं झाकून शिजू दिलं थोडंसं, आणि नंतर जी भाजी होती ना चिरलेली तीसुद्धा टाकली. एकसाथ पूर्ण न टाकता थोडी थोडी करून टाकायची, म्हणजे तुम्हाला मिक्स करताना भाजी कढाईमध्ये सांडणार नाही खाली. नाही तर काय होते, आपण एकसाथ टाकतो ना, तर जेव्हा आपण चमच्याने मिक्स करत राहतो तर अर्धी भाजी कधी कधी खाली सांडून जाते. तर थोडं थोडं करून भाजी टाकायची, जेणेकरून तुम्हाला मिक्स करताना पण इझी होईल. अशा प्रकारे मी बाकीची पण भाजी टाकली, आणि नंतर ह्या भाजीला शिजायला ठेवून द्यायचं आहे. झाकण वगैरे झाकायचं नाही. मीडियम फ्लेमवर छानपैकी मीडियम टू हाय फ्लेमवर, सुरुवातीला मीडियम टू हाय ठेवायची, आणि नंतर शेवटी मीडियम फ्लेमवर करून घ्यायची, आणि हिला छानपैकी अशी शिजवून घ्यायची आहे. डाळ आपली ऑलरेडी शिजलेली आहे, म्हणजे मुरलेली आहे, तर तितका वेळ लागत नाही, आणि भाजीला पाणी सुटते थोडंसं, त्यामुळे आणखी छानपैकी मऊसर डाळ शिजून जाते. तर छानपैकी ही भाजी तयार झालेली आहे. कमीत कमी 20 मिनटं लागेल. 15 ते 20 मिनटं तुम्हाला ही भाजी शिजायला लागेल, आणि ही भाजी तयार करून झालेली आहे. तर गरमागरम पोळी करायची मस्तपैकी, आणि किंवा तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत पण आवडत असेल, पण पोळीसोबत खायला अतिशय छान वाटते. तर ही भाजी एकदा अशा पद्धतीने बनवून बघायची आणि एन्जॉय करायची. आवडली असेल आजची ही रेसिपी तर बनवून बघा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर. बाय.